नमस्कार, मी प्रज्ञा पोवळे। तोंडी परीक्षेमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आज तोंडी परीक्षेसाठी एबीपी माझाच्या बाकावर बसलेत प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू। प्रत्येक वर्गामध्ये असा एक विद्यार्थी असतो जो कधीच कोणत्या ग्रुपचा भाग नसतो, कोणत्याही ग्रुपमध्ये तो सक्रिय नसतो, पण जेव्हा कोणाला मदत करण्याची वेळ येते तेव्हा तोच विद्यार्थी अग्रणी असतो। यापैकीच एक आहेत बच्चू कडू आणि म्हणूनच त्यांचे कार्यकर्ते त्यांना अभिमानाने सबका भिडू असेही म्हणतात। शेतकरी, तरुण वर्ग आणि दिव्यांग घटकांबद्दल, त्यांच्या समस्यांबद्दल बच्चू कडूंना कायमच कणव वाटत आली आहे। त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील दिसून आलेत। अमरावती हा खरं तर त्यांचा आवडता वर्ग आहे। 2024ला या वर्गाचा मॉनिटर होण्याची त्यांची इच्छा होती, पण राजकीय समीकरणांचा विचार करून तिथे वर्णी लागली नवनीत राणांची आणि बच्चू कडू काहीसे नाराज झाले अशा चर्चा सुरू झाल्या। महायुतीला पाठिंबा देऊनही बच्चू कडू यांच्या प्रहार पक्षाचे दिनेश बुप अमरावतीमधून निवडणुकीच्या रिंगणात आहेत। आक्रमकता हा बच्चू कडूंचा स्थायी भाव आहे। आपल्याला मंजूर झालेलं सभेचं मैदान ऐनवेळी आपल्याच मित्रपक्षाला दिल्यानं संतप्त झालेले बच्चू कडू उभ्या महाराष्ट्रानं पाहिले। 2024च्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं बच्चू कडू यांची तोंडी परीक्षा आपण सुरू करूया। सगळ्यात आधी राजीव सर प्रश्न विचारतील, सविस्तर उत्तर द्या। बच्चू भाऊ, या वर्गात स्वागत तुमचं। आता सविस्तर उत्तरं द्यायची। मुळामध्ये आत्ता हे सांगा की जेव्हा राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आलं तेव्हा तुम्ही त्या आघाडीमध्ये होतात। नंतर जी मंडळी सुरतला, गुवाहाटीला गेली त्याच्यामध्ये तुम्ही गुवाहाटीला जाऊन महाविकास आघाडीच्या विरोधामध्ये असल्याची सगळ्यांना सांगून टाकलं होतं। तिथून आता तुम्ही ना महाविकास आघाडीच्या बरोबर आहात ना महायुतीच्या बरोबर आहात, अशा प्रकारचं एक संभ्रमित वातावरण तुमच्याबद्दलचं आहे। नेमकं तुमचं स्टेटस काय आहे? तुम्ही कुठल्या बाजूला आहात? मी लोकांच्या बाजूला आहे। तो तुमचा संभ्रम आहे। आम्ही सामान्य लोकांसोबत नेहमी राहतो, त्याच्यानं हा राजकीय लोकांना पडलेला संभ्रम आहे, जनतेला नाही। अच्छा, पण मग असं का होतं? म्हणजे जर संभ्रम नसेल तर मग तुम्हाला महाआघाडी सोडावी का वाटली? महायुतीत का जावंसं वाटलं? त्याच्यामध्ये म्हणजे अपेक्षा अशी होती की तुम्ही मंत्री व्हाल, प्रत्यक्षात झालं असं की घेणं न देणं आणि आता ते खोक्याचं एक लेणं शिक्का बसून आता तुम्ही सरकारमधनं पण बाजूला बसलेले आहात। दुःखच आहे, कायम लागलेला भट्टा आमच्या अंगावर येतो। म्हणजे वारंवार दुःख काय आहे की फक्त आरोप झाले का काही म्हणजे मिळालं आणि आरोप झाले का काहीच मिळालं नाही, नुसतेच आरोप झाले? म्हणजे खायानं पिया ग्लास तोडा अशी अवस्था झाली? नाही मिळो हा नंतरचा भाग आहे, पण प्रतिमा जी गेली लोकांसमोर ती अतिशय वाईट गेली। पण त्याचा आम्ही काही चिंता करत नाही आणि ते सवय नाही। आम्हाला दिव्यांग मंत्रालय भेटलं, त्याच्यानं हे सगळे डाग जे लागलेले होते ते आम्ही धुवून पिळून ते मोकळे करून टाकलेले आहे आणि तो आनंद आहे। जरी बदलामीचा एक परिपाठ आमच्या पाठीशी उभा राहत असेल तरी कायमचं दिव्यांग मंत्रालय भेटलं हा इतिहास पण आम्ही इथं निर्माण केला आहे। त्याच्यानं मला काही त्याचं फार हे वाटत नाही। आणि राजकारणी म्हणून जर पाहिलं तर असं होऊ शकतं का कदाचित आम्ही वाईट पाऊल उचललं असं लोकांना वाटतं, त्या पक्षातल्या कार्यकर्त्यालाही वाटतं। पण ज्याला जे दिव्यांग मंत्रालय भेटलं त्याच्या मनात आनंद आहे आणि तेच आम्हाला हवं होतं। पण मग म्हणजे मुळामध्ये तुम्ही दीर्घकाळ अपक्ष आमदार म्हणून तुमची एक ओळख तुम्ही विदर्भात कशाला महाराष्ट्रात निर्माण केलेली आहे। तुम्ही जेव्हा पहिल्यांदा सरकार बनलं महाविकास आघाडीचं तेव्हा त्यांच्यात जॉईन झालात, मंत्री झालात। तुमचं काय दुखणं होतं की तुम्हाला ते सोडून महायुतीत जावंसं वाटलं? दोन गोष्टी आहेत, थोडं स्पष्ट सांगतोय। पहिली गोष्ट तर अशी आहे का आम्ही त्यांना दिव्यांग मंत्रालयाचं उद्धवजींशी बोललो होतो। त्या 2.5 वर्षात काय 2 वर्षात झालं नाही। मी राज्यमंत्री नाही, कॅबिनेट होते, पण ते आम्ही राज्यमंत्री झालोय। आणि ह्या दोनही गोष्टीमध्ये जेव्हा ही सगळं बंडखोरी झाली किंवा उठाव झाला, म्हणजे आमच्या सोयीनं उठाव म्हणतो, बाकीचे बंडखोरी म्हणतो। तर आता तुम्हाला काय वाटतं, तो उठाव होता का बंड होता? माझ्यासाठी उठावच होता। अजूनही उठावच आहे का? दिव्यांग मंत्रालय झालं। कसं आहे, बंडखोरीत काहीच भेटत नाही सत्तेशी आणि पैशाशिवाय। इथं उठावात काहीतरी भेटतं, ते दिव्यांग मंत्रालय भेटलं म्हणून तो उठाव आहे। बाकीच्यासाठी जरी बंडखोरी असेल तर ते सत्ता आणि पैशासाठी असेल कोणी असं म्हणत असेल। तर इथे आम्ही पाहतो का इथं दिव्यांग मंत्रालय भेटलं म्हणजे इतिहास झाला, देशाच्या पातळीवर इतिहास झाला।
उद्धवजी सोबत सोडताना जाताना मी फोन केला होता. म्हटलं काय स्थिती आहे, जाऊ नाही जाऊ काय असेल. त्यांनी काही ऐकलं नाही. त्यांनी फोन ठेवला. त्यांची मानसिकता नव्हती त्यावेळेस. आणि दुसरं असं का माझ्या जाण्या येण्यानं सरकार कमी जास्त होते असंही चित्र नव्हतं. मी शाळेतला हुशार विद्यार्थी म्हणून राजकारणातला मी सगळं व्यवस्थित पाहत होते का आपण नाही गेलो तर सत्ता बसते का, सत्ता नाही बसणार का, असं काही चित्र नव्हतं. असं जर असतं का आमच्या 2 प्रहारवरच सत्तेचा खेळ सगळा अवलंबून झाला असता तर मग आम्ही शेतकऱ्याचंही भलं केलं असतं. बाकीच्याही गोष्टी आम्ही पदरात पाडून घेतल्या असत्या लोकहितासाठी. पण तसं चित्रच नव्हतं. आमचं जाणं म्हणजे फक्त जाणं होतं. आणि मग तेव्हा आम्ही असं पाहिलं की आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना ठरवलं होतं का हे 5 वर्ष आपण गेले 15 वर्ष लढतोय, अंगावर गुन्हे दाखल झाले, सगळ्या चळवळी आपण करतोय आणि मतदारसंघात आपण दुर्लक्ष होता कामा नये. हे 5 वर्ष आपण सत्तेत राहून जेवढा विकास करता येईल उसण घेतली पाहिजे राजकारणामध्ये. आणि आता ज्या मतदार लोकांनी आपल्याला निवडून दिलं वारंवार त्याच्यासाठी काही करता येत असेल तर हे 5 वर्ष आपण निवडले पाहिजे. आणि ते आम्ही निवडले. आमचं ठरलेला राजकारणच होतंय. आणि ते कार्यकर्त्याला घेऊन राज्यात राहून सरकारमध्ये राहून तिथले काही अनुभव आणि ते मतदारसंघासाठी अधिक काय करता येईल हा साधा व्यवहार होता. हे साधं राजकारण होतंय. ते काही फार डावपेची नव्हती. एक ह्या भावना असल्याच पाहिजे, ठेवल्या पाहिजे. याच्यात काही आम्ही वाईट केलं असंही नाही. ते बाकीच्यांना वाईट वाटलं असेल पण मतदारसंघातल्या लोकांना बरं वाटलं कारण तेवढा विकास खेचून आणला. आणि मग आम्ही शिंदे साहेबाचा फोन आला, देवेंद्रजीचा फोन आला. म्हटलं दिव्यांग मंत्रालय देत असाल आणि ते शब्द पाळत असेल तर मी येईन, नाही तर नाही येणार. त्यांनी म्हटलं आम्ही देऊ. आम्ही हो म्हटलंय. आम्ही गेलो, दिव्यांग मंत्रालय झालं. याच्यासारखा आनंद मला वाटतं माझ्या आयुष्यात अधिक दुसरा काहीच नाही. पण एकूण म्हणजे विरोधी पक्षामध्ये काम करणं म्हणजे तुमच्यासारख्या म्हणजे जो एकदम कट्टर रस्त्यावरचा जो नेता कार्यकर्ता आहे त्यालाही आता ते अवघड झाले की जर तुम्ही सत्तेत नसाल तर विकास किंवा तुमच्या मतदारसंघाची कामं. आतापर्यंतचा इतिहास असा होता की आपल्याकडं विरोधी पक्षामध्ये हयात घालवणारे अनेक विदर्भातही आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये अनेक असे आमदार आणि नेते होते की ज्यांनी सगळी हयात आपली घालवली. त्यांनी कधी सत्तेचा मोह धरला नाही, सत्तेच्या जवळ वळचणीला जाऊन बसण्याची अपेक्षा त्यांनी ठेवली नाही. ते विरोधी पक्षात काम करत राहिले, त्यांची कामं त्यांच्या मतदारसंघांचे प्रश्न मांडत राहिले, सोडवत राहिले. आता तशी स्थिती नाही आहे. असं नाही आहे. राजकारण खूप बदललेलं आहे. तुम्ही पाहताय साधं काम केलं नाही तर कधी काय होईल, त्याच्यावर कशा आपत्ती येईल. खुनसी राजकारण झालं, डावपेचाचं भरपूर झालं आहे. आणि जो आपला आहे त्याच्याच मतदारसंघात निधी द्या असंही झालं. ते काँग्रेसने केलं आणि भाजपही करत आहे. म्हणजे याच्यात काही ज्याची सत्ता आहे त्याच्या मतदारसंघात काम असो नसो तो निधी जातं. आणि जिथं खड्डे जरी पडले अख्खं गाव याच्यावर टांगलं जातं म्हणजे अनेक अडचणी होतं तिथं आपण जात नाही कारण मतदारसंघ सत्तेतल्या माणसाजवळ नाही आहे. असे अनेक उदाहरण देता येईल. असं होऊ नये कारण लढायचं आहे. ज्या मतदारसंघात मी आहे तो मतदारसंघ मी जिथून लढतो आहे आणि त्याच्यामुळं मला आज महाराष्ट्रावर ओळखलं जातं. तो मतदारसंघ मजबूत ठेवावा हे छत्रपतीनं शिकवलं आहे. गड किल्ले मजबूत असले आपले का दुसऱ्यावर हल्ला करायला सोपं जातं. आणि तो आम्ही हा एक तह आम्ही त्याच्यात केला जे छत्रपतीच्या राजकारणामध्ये वारंवार घडताना आपण पाहतोय. कधी आदिलशाहला घेऊन निजामशाही झोडपून काढायची आणि दोघांना घेऊन मग मोघलची टक्कर घ्यायची. आता हे आदिलशाह निजाम आहे असं मला म्हणायचं नाही आहे. राजकारणातला मी तो पाठ नसला आरोप व्हायला नको. पण ते राजकारण आपण का करू नये. त्यांनी छत्रपतीनं जर ते केलं असेल अनेक डावपेच छत्रपतीनं आपल्या आयुष्यात केल्या आणि त्या रयतेसाठी केल्या. त्याच्या मागचा सार काय महत्त्वाचा आहे का छत्रपतीनं राजा व्हायचा आहे म्हणून केलं नाही, जनतेच्या सोयीचं आहे म्हणून ते केलं. आणि म्हणून ते बंड नाही तो उठाव होतं आणि तो आम्ही केला. तुमची आत्ता अपेक्षा होती की तुम्ही एक तह करून सत्तेमध्ये सहभागी झालेले आहात तर अमरावतीची जागा तुम्हाला मिळावी. तुमचं याच्या संदर्भात आधी काही बोलणं वगैरे झालेलं होतं? एवढा मोठा विचारही नव्हता मिळावा म्हणून, फक्त विचारावं एवढाच विचार होता. अच्छा, मग तुमचं दुःख हे आहे की तुम्हाला विचारलंही नाही? आणि विचारलं नाही. आणि मला असं वाटलं का मी रंगपंचमीत खेळत असताना हातात एक ब्रश आला आणि डोक्यात कल्पना आली का निवडणूक आली, मुद्द्यावर बोला. मग आपल्याला तर कोणतीच निवडणूक आता सध्या लोकसभेत आपली काही तयारी नाही, आम्ही लढणारही नव्हतो. मग असं वाटलं का किमान मुद्दे चर्चेला आले पाहिजे. एक तरी मतदारसंघात शेतकरी नावाची गोष्ट इथं जिवंत आहे. शेतकरी म्हणून मजूर आहे, कामगार आहे, घर आहे, इतर आरोग्याची व्यवस्था आहे, शिक्षणाची व्यवस्था आहे.
या मांडल्या पाहिजे निवडणुकीत. आणि म्हणून आम्हाला असं वाटलं की आता मुद्द्यावर बोला, याच्यासाठी आपण ही निवडणूक लढावी. 2-3 गोष्टी एकत्रित आल्या. म्हणजे सहज एखादा उठाव होताना निवड एका कारणानं करत नाही, ते सगळं जुळतं. वातावरण तसं तयार झालं. रानाचं वागणूक न विचारणे, इथला जो मान सन्मान आहे त्या बाबतीत मुद्दामून डावलणे. ज्या अमरावती जिल्ह्यामध्ये आमचे 2 आमदार आहे, म्हणजे BJP-पेक्षा जास्त ताकद आमची आहे, तरी न विचारता उमेदवार जाहीर करणे. आणि मग असं वाटलं का तो तर आमचा मूळ स्वभाव आहे. आणि मग तो मूळ, ते काय रक्तातला दोष जात नाही, तो किती काही माणसानं केलं. मग आता म्हणजे जेव्हा उमेदवार जाहीर केला तुम्ही, तेव्हा तो राणांच्या बद्दलचा तुमचा राग हे त्याचं कारण होतं, BJPने विचारलं नाही हे कारण होतं, आणि मुद्द्यावर लढायचं होतं हे तिसरं कारण, हे तिन्ही कारण होती. हां. पण मग राणांच्या बद्दल तुम्हाला इतका राग काय येतो? बोलण्यात म्हणजे नेहमी अपमानित बोलणे, कारण तुम्हाला नसताना तुमच्याशी छळणे. अपमानित बोलतो? हां, आरोप करणे, तोडीबाज, सत्तेत सहभागी असणं. बच्चू कडू खोके घेऊन वापस आला, खोके घेतले म्हणून गुवाहाटीला गेला. अरे ज्याची सत्ता BJPची सत्ता बसली, तू देवेंद्रजी फडणवीस सोबत तुम्ही बसताय, त्या पक्षाची तुम्ही सगळे उपभोग घेताय आणि आमच्यावरच आरोप करताय, तर ते चुकीचं वाटलंय. आणि ही सगळ्यांनाच अनुभवत आहे अमरावती जिल्हा. म्हणजे पोटेपासून, यशोमती ठाकूरपासून तर तुषार भारतीपासून सगळेच. त्याच्यानं हे राजकारण अमरावतीत कधीच नव्हतं, ते त्यांनी सुरू केलं. पण तुम्हाला म्हणजे खोक्याचा आरोप तर जेवढे गेले त्या सगळ्यांच्या बद्दल तो होतोय, तुम्हाला इतकं का ते लागतंय? कसं आहे, ज्या गोष्टीचा आपल्याला परिचय झाला नाही आणि त्या विचारानं आपण केलंही नाही, तरी आरोप होत असेल तर मग तर माणूस मराले कबूल होतं ना. आम्ही तर फक्त बंडच उभारलं. शुकर माना का समोरचं पाऊल उचललं नाही आम्ही. समोरचं पाऊल म्हणजे काय होऊ शकते? काय होऊ शकतं? स्वतःही मारू शकतो, दुसऱ्यालाही मारू शकतो. काय बोलता तुम्ही? हां. पण मग तुम्ही ह्या इलेक्शनमध्ये तुम्हाला ही इलेक्शन मुद्द्यावर जावी असं वाटत होतं, गेली का ती प्रत्यक्षात? गेली. मी माझ्या मतदारसंघात नेण्याचा प्रयत्न केला. आणि आता मला शेतकऱ्याला सांगायलाही बरं झालं का काही झालं तर लोक लगेच टोमणे मारतात ना, तुमचे टीव्हीवर न्यूज येतं, कुठे गेले शेतकरी नेते. आता आम्ही शेतकऱ्याला विचारतोय, आम्ही शेतकऱ्याच्या मुद्द्यावर लढत होतो, तुम्ही कुठे गेले? तुम्ही तर जातीत अटकले, तुम्ही धर्मात अटकले, तुम्ही पक्षात अटकले. तुम्हाला तुमचा नातेवाईक बरा वाटतं, शेतकऱ्याचे मुद्दे बरा नाही वाटत. तुम्हाला मजुराचे, आज काल मी एका चाळीत गेलोय, म्हणजे तुम्ही बसता एवढे घर नाही आहे त्यांच्याकडे, हे मुद्दे का नाही होत? अरे एका इकडे 6 लोकांजवळ 6,000 एकर जमीन आहे मुंबईत, गोदरेजमध्ये 3,000 एकर आहे, दुसरीकडे पाय पसरायला जागा नाही आहे, हे मुद्दे का नाही होत? आणि मग या मुद्द्यावर जेव्हा आम्ही लढतोय तर मतदान का नाही होत? आम्ही शेतकऱ्याच्या मुद्द्यावर मतदान मागत होतोय. मी साफपणे सांगत होतोय निवडणुकीत का जातीचा आहे म्हणून मत नका मारू, शेतकरी असेल तर मत मारा, शेतकऱ्याचा प्रतिनिधी पाठवायचा असेल तर मत मारा, मजूर म्हणून मारा, पण जात म्हणून, धर्म म्हणून मारू नका. आम्हाला तुमचं मत पाहिजे नाही, मागणार पण नाही, पडलो तरी 72, आम्हाला त्याची पर्वा नाही. पण असं बच्चू का होतंय की आपल्याकडं म्हणजे एरवी तर सगळे या मुद्द्यांना घेऊन बोलत असतात, जेव्हा मतदानाची वेळ येते तेव्हा इतर काहीतरी महत्त्वाचं वाटतं आणि हे विषय कमी महत्त्वाचे वाटतात? कसं आहे, ते म्हणतं ना, जात जन्माला येतं ते मेल्यावरही जात नाही, ते मेल्यावरही राहतं आणि इथंच सगळं थांबतं. आज ज्या ज्या देशामध्ये जाती धर्माचा पगडा नाही आहे ते देश मोठ्या तरक्कीवरून समोर जात आहे. आणि त्या जातीपातीच्या राजकारणात व्यवस्थित सोपं आहे ना. काय आहे, मंदिर मस्जिदीच्या राजकारणामध्ये करावं काहीतरी काय लागतं. तुम्ही सांगा, या निवडणुकीमध्ये निवडणूक चालू असताना तुरीचे भाव 1,500 रुपये कमी झाले, कापसाचे 1,000 रुपयानं भाव कमी झाले, सोयाबीन 5,500वरती 4,500वर विकावं लागली. भर निवडणूक चालू असताना जर शेतीमालाचे भाव असे पडताना दिसतं आणि शेतकरी जर मतदान करत असेल तर हा मूर्खपणा नाही का? कारण जाती धर्माचा पगडा जास्त आहे. कर्मचाऱ्याचे 500 रुपये जरी महिन्याचे कमी झाले असते, मत मारलं असतं का कर्मचाऱ्यांनी? ही समज लोकांमध्ये आली पाहिजे की नाही? पण मग असं तुम्हाला म्हणजे याच्यासाठी काय व्हायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? कशी येईल, म्हणजे हा इतका महत्त्वाचा मुद्दा आहे तर हे होईल कसं? हा एक कठीण आहे सगळं. मोठी म्हणजे ते म्हणतं ना, आदिलशहाचं 10 लाखाचं सैन्य होतं पुरं महाराष्ट्रभर, अवताल भोवताल, जिथं पुण्याच्या अवतीभोवती सगळे गड किल्ले आदिलशहाच्याच ताब्यात होते.
15-20 हजाराची फौज घेऊन 4-5 छत्रपतीचे मावळे गड, पहिला गड हाती घेतं आणि 10 लाख सैन्याच्या फौजेला आदिलशाहला आव्हान ठोकतंय आणि पाहता पाहता ते सगळे गड किल्ले येऊन स्वराज्य निर्माण होतंय. तर याला खूप काळ लागतं, तेवढ्या ताकदीचे माणसं पाहिजे. आम्ही स्वतःही कबूल करतो का आम्ही ती ताकद निर्माण नाही करू शकत आहे या सगळ्याच्या विषयावर. हे दुःखच आहे आमचं आणि आयुष्याचं शेवटच्या क्षणापर्यंत राहणारं दुःख आहे. का लोक याच्यावर का लढत नाही? 10 आंदोलनाची ताकद एका मतदानात आहे. एक मतदान जर तुम्ही लिहिलं आता झोपडपट्टीवाल्यांना, आम्हाला घर नाही, तुम्हाला मतदान नाही, आम्हाला भाव नाही, तुम्हाला मतदान नाही, आम्हाला शिक्षणाची व्यवस्था चांगली नाही, आम्ही तुम्हाला मतदान करणार नाही, हे जेव्हा बॅनर पोस्टर लागल ना तेव्हा चित्र बदलं. आता तुमच्या इथं काय झालं? जातीचं आणि धर्माचं मतदान झालंच. ज्या गावात मुस्लिम बहुसंख्या आहे आणि तिथं हिंदूही आहे, तर मुस्लिम पंजावर गेले म्हणून हिंदू कमळावर गेले. आम्ही अटक राहिलो. ज्याचं 10 लाखाचं ऑपरेशन केलं, 2 लाख मी स्वतः दिले, मी रक्तदान केलं त्याच्या मुंबईत येऊन, आणि तो झेंडा घेऊन होता. कोणाचा आहे ते मी सांगत नाही मुद्दाम. नाही, दुःख वाटतं. म्हणजे त्यांना मत मारावं आम्हाला असं वाटत नाही, पण स्वस्त तर बसाव ना, किमान आम्हाला वेदना होणार नाही एवढं तर करावं. तुमची महाराष्ट्राला जी ओळख आहे ती खूप वेगवेगळ्या प्रकारची लोकांसाठीची तुम्ही आंदोलनं केली आणि काही वेळेला त्याच्यामध्ये लोकांसाठी लढताना काही वेळेला जे नाही करायला पाहिजे लोकप्रतिनिधीनं तेही तुम्ही केलं, म्हणजे कधी अधिकाऱ्यांवर हात उगारणं वगैरे. पण मुळामध्ये तुमची की स्वतःला काही वेळेला शारीरिक वेदना, शारीरिक इजा होईल इतपत तुम्ही की कधी खड्ड्यात गाडून घ्या, झाडावर जा वगैरे अशी आंदोलनं केली. आता ही सगळी झाली, त्याला ते 8-10 वर्षांचा काळ झाला. आता अशा आंदोलनांनी विषय सुटू शकतात का? आता तो काळही गेला? नाही, ते आवश्यकच आहे. इतकं मस्तावलेलं प्रशासन आहे. फायली फक्त पैशाच्या जोरावर पडतात आणि सत्तेच्या जोरावर. सामान्य माणसाच्या फायली जाते कुठं? तुम्ही सांगा, आजही आमदाराचा पगार 5 तारखेच्या आत होते, कलेक्टरचा पगार 5 तारखेच्या आत होते, आणि दिव्यांगाचा पगार 3-3 महिने होत नाही. त्या मेळघाटच्या मुजराचा पगार 4 महिने झाले. मजुरी 24 तासात द्यायला पाहिजे, 4 महिने भेटली नाही. होळीचा सण निघून गेला. मस्तावलेले आहे सगळे, नालायक आहे. एवढी चीड आहे, अशा पद्धतीचं वागताय तुम्ही. अरे ज्याला 2 पाय नाही, हात नाही, डोळे नाही, त्याचा पगार तुम्ही महिन्यावर करू शकत नाही. सत्तेतले आम्ही म्हणा का ते प्रशासन म्हणा, यांना तर थोबाडीतच मारायला पाहिजे. कान पिटकून 2 थापड जास्त मारायला पाहिजे. पण म्हणजे आता ह्याच्यामध्ये आता तुम्ही जेव्हा त्या मंत्री म्हणून ते सगळं बघताना काय म्हणजे का होत नाहीये? फक्त म्हणजे पैसे खायचे, लोकभावना संपलेल्या आहे. लोकांना व्यवस्थित काय झालंय, एक धर्माचा एवढा मोठा चेंडू समोर ठेवला बॉल का त्या प्रश्नावर अंधार पडलेला आहे. मुद्दे विषय संपलेला आहे. त्याच्यानं मला वाटते त्या झेंड्याच्या सावल्या एवढ्या मोठ्या आहे, निळ्या, भगव्या, हिरव्या, का ते मुद्द्यापर्यंत जाऊच देत नाही. आणि लोकांना असं धर्म दाखवून व्यवस्थित सगळे पक्ष त्या मार्गी लागले, जिथं जातीचे गणित, धर्माचे गणित नाही. धर्मात फुटत असेल तर जातीनं फुटवा, प्रांतानं फोडा, मराठी आणि अमराठी म्हणून फोडा, पण फोडा, मुद्द्यावर नका फोडू. मुद्द्यावर युद्ध द्यायचं नाही जनतेला, आणि आम्ही मूर्ख आहोत सगळे. पण मग तुम्हाला आता असं आहे की ही जी तुमची पोटतिडीक आहे ह्या सगळ्या विषयाच्या बद्दलची, तर तुम्हाला समविचारी महाराष्ट्रभरामध्ये असा विचार असणारे अनेक जण आहेत, म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी ते काम करतायत. तर अशांची एक संघटना मोठ बांधणं, त्यांना सगळ्यांना एकत्रित येऊन एकत्रितपणानं हा जो आवाज आहे हा आणखीन ॲम्प्लिफाय करणं का होत नाही आहे? ते करून पाहतो पण फार सक्सेस मला नाही वाटत. त्याच्यात काय होतंय का वातावरण, आता आम्ही थोडंसं निराशास्पोटी बोलतो आहे मी सगळं, आणि मी निवडून येऊ शकलो 10-20 वर्ष, मला माहीत आहे. मी फक्त 5-3-4 हजार मतांनी निवडून येऊ शकतो. म्हणजे मी पाहिलं, मी असं फार काम केलं असं म्हणत नाही, पण माझ्याकडून आलेला माणूस परत जात नाही. मी अजूनही सातत्यानं रक्तदान करतोय, पेशंटकडे जातो, दवाखान्यात जातो, मुंबईत जातो, सगळं जे करायला पाहिजे ते. एखाद्याचं कुठं अटकलं आणि एखाद्यानं कुणी काय केलं तर तिथं अजूनही आमची सटकून जातं, आणि मूळ बच्चू कडूवर येऊन आम्ही काम करत राहतो, ताकदीनं करत राहतो. पण लीड आमचा 5,000च्या वर जात नाही, आणि काही न करणाऱ्या लोकांचे लीड 50,000, 70,000,
कारण जातीच्या गणितात व्यवस्थित परफेक्ट बसतात ते. तरी मी माल्या मतदारसंघातल्या लोकांचा आभारच मानेल. म्हणजे माझ्यासारख्या एखाद्या अशा जो कोणालाच पचनी जात नाही त्याला पचून घेतलं ते आणि कामावर ते उतरले. आणि मला तरी माझ्या मतदारसंघातल्या लोकांना कामावरच मत मारलं, जातीवर नाही मारलं. हा तर कायमचं ऋण आहे आमच्यावर त्यांचं. एकंदरीत हा बदल जर होईल आमच्या इकडे आहे, धीरे धीरे होईल. मागच्या वेळेस आमच्या 2 मतांना सीटा पडल्या नाही तर आम्ही 4 राहिलो असतो. होईल, थोडा वेळ लागेल पण ते करू आपण. आशावादी आहात? हा बिलकुल. ठीक आहे. राजीव सरांच्या प्रश्नाला जोडून आहे की म्हणजे अनेक जण अशा प्रकारचं काम करण्यास तयार आहेत आणि तुम्ही जर नेतृत्व केलं तर ते तुमच्या सोबत येतील, पण ते तुमच्या सोबत येत नाही त्याचं कारण तुमचा स्वभाव आहे असं म्हटलं जातं. तुमच्या स्वभावामुळे अनेक लोक तुमच्यासोबत जोडले जात नाहीत. नाही, स्वभाव माझा काही वाईट नाही आहे. मी कोणाला धरलं उडलं तलवार घेऊनच उभा राहतो असं काही नाही आहे. आम्ही एक नाव कडू आहे पण लोक मला असं म्हणतात का खूप गोड आहे म्हणून. आणि माल्या मायने नाव मुद्दामून बच्चू ठेवलं, त्याच्यानं कोणाला पण लहानच वाटावं. पण हे काय आहे म्हणजे ओम प्रकाश बच्चू कोणी सुरुवात केली म्हणा? आईनं माहेरचं नाव काढलं. अच्छा. तुमच्या माहेरी बच्चू नावाचे माणसं होते, ते मोठे होते. मग तिला असं वाटलं का आपला हा गडी बच्चू झाला पाहिजे. पण मग म्हणजे ओम प्रकाश फक्त शाळेपुरतंच आहे, कोणी ओळखत पण नाही. आणि नावही मोठं आहे ना ते, बच्चू लहान आहे. ओमी करता आला आणि बच्चू असं बरोबर ओमी करता आला असतो ओमी. बरं तर ठीक आहे. सविस्तर उत्तर 10 पैकी माझ्या मते सगळीच उत्तम फार दिले. 10 पैकी 10 मार्क द्यायला हरकत नाही. सध्या लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीनं अमरावती लोकसभा मतदारसंघाभोवती फिरणाऱ्या प्रश्नांची उत्तरं बच्चू कडू यांच्याकडून आपण जाणून घेतोय. तोंडी परीक्षेला सुरुवात करूया. बच्चू कडू, आता प्रचाराचा विषय निघाला. अमरावतीमध्ये तुमचा नंबर 1चा विरोधक कोण आहे, राणा की मवियाचा उमेदवार? नाही असं नंबर 1चा कोणतरी एक असेल ना मोठा विरोधक. तुम्ही निवडणूक लढवताय म्हणजे कोणाच्या तरी विरोधात निवडणूक लढवताय ना. नंबर 1 आणि 2 असं काही ठेवल्या जात नसतं. कसं आहे, आमचा स्वभाव आहे, जसं सैन्य येतं तसं आम्ही वागतो. तलवार घेऊन आला तर तलवार, रक्तदान करून आला तर रक्तदान, जसं येईन तसं. वेळेवर बदलू शकतं ना. आज 1 नंबर असेल पण उद्या 2 वर जाऊ शकतं. पण प्रहारच्या नंबर ठेवणं मला वाटतं संयुक्तिक वाटणार नाही. प्रहारच्या उमेदवारीमुळे राणांना अप्रत्यक्ष फायदा होईल असं वाटत नाही? नाही, कसा होणार, कुठल्याच गणितात बसत नाही. मतांचं विभाजन होऊन नाही, मीच निवडून येणार. बच्चू कडूजी, अमरावतीमधला एक भाग आहे मेळघाट, आदिवासी बहुल भाग आहे. गर्भवती स्त्रियांना तिकडे खूप जास्त त्रास होतो. कुपोषणाची समस्या खूप मोठी आहे. आणि हे आत्ताचं चित्र नाही आहे. अगदी तुम्ही जो काळ मगाशी सांगत होतात तिथपासूनच्या या समस्या आहेत, अजूनही त्याचं निराकरण होत नाही. पैशांवरही पैसे दिले गेलेले आहेत तिथल्या सगळ्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी, पण तरीही चित्र बदलताना दिसत नाही. नवनीत राणा सातत्यानं त्या भागामध्ये जातात, त्या आदिवासी समाजामध्ये सहभागी होतात, त्यांच्यासारखी कधीतरी वेशभूषा करतात, त्यांच्यासोबत अगदी नाचतानाही आम्हाला दिसतात. पण तिथल्या समस्या जिथे आहेत तिथेच आहेत, त्या बदलत नाहीत. बरोबर आहे. काय झालंय का, ती मानसिकता राज्यकर्त्याची संपलेली आहे. मूळ समस्येच्या ऐवजी दुसऱ्याकडे घेऊन जायचा हा एक विषय. आम्ही खूप हुशार असतो राजकारणी लोक. समस्या खूप दूर ठेवतोय आणि त्याला वेगळ्याकडे नेऊन घेण्याचा प्रयत्न करतो. अर्थात साडी वाटप ही देशाला काही गरज नाही आहे. आज देशाची कोणी असा आवश्यकता नाही आहे का बाबा मला 2 साड्या द्या म्हणून. गरज काय आणि आम्ही करतो काय, हा मोठा फरक आहे. एकतर राज्य सरकार, मी मगाच म्हटलं आहे का, तुम्ही जर बजेट पाहिलं राज्याचं किंवा केंद्राचं जर बजेट पाहिलं तर या बजेटमध्ये अत्यंत कष्टकरी कामकरी जो गरीब आहे, शिक्षण आणि आरोग्य असं पकडलं तर आम्ही 25% पण जात नाही. आमचं बजेट कुठं खर्च होऊन आलं ते जर थोडं लक्ष ठेवलं तर काँग्रेसपासून आतापर्यंत त्याच्यानं समस्या तिथं नाही आहे. मेळघाटमध्ये, मुंबईत आणि दिल्लीत जास्त आहे. तुम्ही आता जे म्हणालात की करायला काय पाहिजे आणि केलं काय जात आहे, त्या अनुषंगाने एक प्रश्न विचारते की नवनीत राणा यांनी हैदराबादमध्ये जाऊन थेट ओवेसींना आव्हान दिलं. 45 का 15 सेकंड्सबद्दल त्या म्हणाल्या
ज्याची राज्यात चर्चा झाली, देशात चर्चा झाली. काय वाटलं ते सगळं बघून? मला वाटतं हे नाही दाखवलं असतं तर फार चांगलं झालं असतं, पण तुम्हाला ते मोह आवरला गेला नाही मीडियाला. अशा गोष्टी टाळलं असतं तर काय झालं जे असतं. चर्चेत असतं ते दाखवलं मला जातं. वाटतं नाही दाखवलं पाहिजे. काही आचारसंहिता तर मीडिया नाही पाळली पाहिजे ना. स्वस्त्यातली राजनीती करणं तुम्ही थांबवू शकता, आम्ही नाही थांबवू शकत. तुम्ही थांबवली पाहिजे. ओवेसीला अंदर टाकायला पाहिजे आणि यांना अंदर टाकायला पाहिजे. तुम्ही मुसलमानाची बाजू घेताय आणि एक जण हिंदूची बाजू घेतोय, तर भारतीयांना करावं काय? या देशामध्ये 2 युद्ध झाले म्हणजे देश विकासाकडे जाईल का अधोगतीकडे जाईल? हे साधं गणित जर समजत नसेल आणि नेतृत्व करत असेल तर मला वाटते चुकीचंच आहे. गुवाहाटीला आम्ही बघायचो की तुमची अनेक वेळा मिटिंग व्हायच्या सगळ्यांच्या, जे तुम्ही बंड म्हणा किंवा उठाव म्हणा, जे काय आपण म्हणायचं ते म्हणू, आणि त्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी ठरल्या असतील ना की आपली सत्ता आल्यानंतर हे करायचं आहे, ते करायचं आहे, ते करायचं आहे, भले जनतेसाठी किंवा स्वतःसाठी काही. त्यातले किती टक्के गोष्टी पूर्ण झाल्या आहेत असं तुम्हाला वाटतं? नाही, मी माझ्यापुरतंच बोललो आहे. दिव्यांगांचं ते झालं आहे, बाकीच्यांचं ते मला माहीत नाही. आज होतं असं कधी गुवाहाटीची बैठक वेगळी, पण आज एकमेकांशी असे कधी फोनवरून संवाद होतो, अरे आपण तर हे ठरवलं होतं यार, झालं नाही काय, असं नाही. कसं आहे, कारण तुमच्याप्रमाणे असे बरेचसे नेते आहेत की असे ते खाजगी किंवा असे बोलताना लोकांबद्दल काही ठरलं नाही. सत्ता आली पाहिजे एवढंच ठरलं होतं. असं काही ठरत नसतं बंडामध्ये. बच्चूभाऊ, याच गुवाहाटीचा विषय निघाला म्हणून त्यावेळी काही संकेत देणारा एकमेव नेता होता ना की असं काही होऊ शकतं, तर त्या माणसाचं नाव आहे बच्चू कडू. योगायोग. हा, खूप काही संकेत दिले होते तुम्ही. मुख्यमंत्री प्रहारचा देखील होऊ शकतो असं देखील एक तुम्ही वक्तव्य केलं होतं. झाला असतं तर बरं झालं असतं. हा, तर ते त्याच्याविषयी काय सांगाल आज? नाही, ते योगायोग आहे. मी बोललो आणि घटना घडली. कधी कधी खरंच असं झालं होतं, तुम्ही बोललात आणि घटना घडली? खरंच असं होतंय, पण ते माझ्याकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोनच बदलला. काय बच्चू कडूला कसं काय माहीत? असं काही नाही, मी योगायोग बोललो आहे. आम्ही सहज बोलत असतो की एक दिन प्रहार का भी मुख्यमंत्री बनेगा, तशातलंच ते बोललो. आणि नेमकं ते म्हणतं ना, कावळ्या बसासे आणि दांडी तुटासे. असं काही नव्हतं, काही ठरलेलं नव्हतं, मला माहीत पण नव्हतं. पण असा काही त्यावेळेला खरंच प्रस्ताव होता की आता ही जी मंडळी बाहेर पडत आहेत तर त्यांना कुठल्या तरी पक्षामध्ये मर्ज व्हावं लागेल, अशा त्यावेळेला चर्चा होत्या. तर की म्हणजे अशी कुठल्या तरी पातळीवर असं काही बोलणं झालं होतं की प्रहारमध्ये यावं? प्रहार नाही, असं काहीच नव्हतं. ते निवळ योगायोग होते. म्हणजे असं काही प्रहारचा आम्ही असं म्हटलं होतं तेव्हा, नेमकं का येत्या काळात प्रहारचा मुख्यमंत्री दिसेल. त्याचा लोकांनी अर्थ काढला की आता शिंदे सगळ्यांसकट प्रहारमध्ये येणार. बरं, जर समजा आले असते तर तुम्ही त्यांना मुख्यमंत्री केलं असतं का आता माझ्या पक्षात आलाय तर मीच मुख्यमंत्री होतो असं? अरे बाबा, हा मोठा कठीण प्रश्न आहे. आखरी बळ आहे ना, राजकारणात बळ महत्वाचं असतं, राजकीय बळ महत्वाचं असतं. आशिष झाले? म्हणजे तुमचा स्वभाव एवढा आक्रमक आहे, तुम्ही अत्यंत संयमी पण आहात, संवेदनशील आहात. तुमचे उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्याशी इतके मधुर संबंध कसे? म्हणजे त्याच्या मागचं गुपित काय आहे? त्यांना विचारलं पाहिजे तुम्ही. संबंध मधुर आहे का? ते मगाशी सांगितलं ना की आडनाव कडू असलं तरी गोडपणासाठी बच्चू भाऊ प्रसिद्ध आहेत. मला एकच प्रश्न विचारायचा आहे बच्चू भाऊ की आत्ता जेव्हा दिनेश बुबांची तुम्ही उमेदवारी जाहीर केली त्याच्यानंतर भाजपकडनं की ही उमेदवारी मागे घ्या म्हणून कोणाकोणाचे फोन आले? कोणी तुम्हाला मनवायचा प्रयत्न नाही केला? नाही, त्यांना माहीत आहे स्वभाव आमचा. एकदा नाही म्हणजे नाही, हो म्हणजे हो. त्याच्यानं मला कोणी फोनच केला नाही. पण म्हणजे कोणीही तुम्हाला ही उमेदवारी मागे घ्या तेव्हा तिथे मतांचं विभाजन होईल असं तुम्हाला महायुतीतून आला नाही, कोणी मला म्हटलंही नाही. आणि मी पहिलेच सांगितलं होतं ना, ब्रह्मदेव खाली आला तरी मी उमेदवारी मागे घेणार नाही. म्हणजे सध्या महायुतीशी पूर्ण संवाद संपलेला आहे महायुतीतल्या नाही, नेत्यांशी? संवाद चालू आहे, पण उमेदवारी सोडून बाकी विषयांवर बोलता. हा, त्यांना कसं आहे, ते निवडणूक अमरावतीपुरता त्या मतदारसंघापुरता विषय होता. नंतर मी राजूजी शेट्टींच्या प्रचाराला गेलो ना, शेतकरी म्हणून, आणि मला तेव्हा फोन आला होता, अच्छा जाऊ नका म्हणून. म्हटलं मी ते शेतकरी आहे तर मी जाणारच, तुम्हाला वाईट वाटलं तरी चालत. त्यांनी रागारागत फोन ठेवून दिला. अच्छा, तर ते कोण होते? ते सांगणं कठीण आहे. आणि यानंतर पाहूयात एका वाक्यात उत्तरं देण्यासाठी काय आहेत बच्चू कडूंसाठीचे प्रश्न. पहिला प्रश्न आहे, बच्चू कडूंना अटक करण्याचा कट कोणी केला होता?
असा आरोप बच्चू कडू का करतात? मला अटक करण्याचा नाही. अमरावती ते मैदानाच्या प्रकरणावरून हां, ते काय सांगावं लागतं. रानाचीच खेळी होती. मी रात्रभर थांबलो असतो तर त्यानंच पेंडॉले पेटवलं असतं आणि मला अंदरही टाकलं असतं. लोकसभेला अमरावतीमधून तुम्ही स्वतःच उमेदवार बनून का उभे राहिले नाही? ते SC साठी राखीव आहे. 50 खोके एकदम ओके या आरोपाचा बच्चू कडूंना खूप तोटा झाला? नाही, जे समजदार आहे जनतेमध्ये नाही, राजकारणी लोकांमध्ये आहे. राजकारणी लोकांमध्ये तोटा झाला ते काही आम्हाला फरक पडत नाही. किती? 8. आणि यानंतर पाहूयात योग्य पर्याय निवडामध्ये बच्चू कडू नेमके काय पर्याय निवडतायत. आज आमचा सुविचार आहे बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले. माझा प्रश्न आहे की बोले तैसा चाले असं वागणारा तुमच्या मते महाराष्ट्रातला नेता कोणता? एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, शरद पवार की उद्धव ठाकरे? एकनाथ शिंदे. म्हणजे असं तुम्हाला इतर 3 का नाही वाटत? मला यांचा अनुभव चांगला आहे म्हणून. आणि बाकीच्यांचा नाही आहे, बोले तैसा चाले असं नाही आहे. बाकी वाचले नसतं तरी मी पहिलंच सांगितलं असतं. बच्चू कडूंना सगळ्यात जास्त राग कोणाचा येतो? नवनीत राणा की रवी राणा? रवी राणा. म्हणजे त्या दोघांमध्ये रवी राणांचा का? काही पण बोलणं, उडसूट, नको ते आरोप करणं. विधानसभेला प्रहार संघटनेची रणनीती काय असेल? एकटे लढतील, महायुतीत राहतील, महाविकास आघाडीत जातील की छोट्या पक्षांची मोठ बांधतील? छोट्या पक्षाची मूठ बांधू. म्हणजे तुम्ही आता महायुतीत नसतील. तुम्ही आता महायुतीत आहात का बाहेर पडलाय? तो ते त्यांना विचारलं पाहिजे. नाही, तुम्ही आता उमेदवार उभा केला म्हणजे तुम्हाला तर ढकलच असेल ना त्यांनी बाहेर. त्यांनी युतीला त्यांचा प्रश्न आहे ना, मला ठेवायचं का नाही ठेवायचं. तुमची इच्छा काय आहे? तुम्हाला इकडं महायुतीत पण आपलं आहे, आपलं एक गाठोडं ठेवलंय. माझी इच्छा आहे का लोकांसाठी किमान मला 15-20 आमदार पाहिजे. अच्छा. जे ज्या ताकदीनं ऐकून भेटन त्या पद्धतीनं मी करेन. बरं, आता हे 3 प्रश्न संपले माझ्या मते. पैकीच्या पैकीच ना. हो. आणि यानंतर पाहूयात विचारलेल्या प्रश्नाचा कल्पना विस्तार बच्चू कडू कसा करतात. खरं तर तुम्ही थोडंसं उत्तर दिलंय आत्ता. सांगा बच्चू भाऊ कोणाचे? शिंदेचे, फडणवीसांचे की महायुतीचे? तसं पाहिलं तर मी जनतेचा, दोघा तिघांचाही नाही. आणि याच्यात निवड नसेल तर मला वाटते माझ्यासाठी कष्टकरी कामकरी जे लोक आहे, जे आजही मुंबईला 6 लाख लोक प्लॅटफॉर्मवर म्हणजे फुटपाथवर झोपतात. काल आकडा पाहिला तर माझ्याच अमरावती जिल्ह्यामध्ये 400 लोकांना 2 महिन्यात आत्महत्या केल्या. ह्या लोकांचं झालं तर फार चांगलं होईल. आणि त्याच्यासाठी लागेल ते करू. कुठल्याही परिस्थितीत काही करायला तयार आहोत आम्ही. दिव्यांग बांधव असेल, आम्ही जे निवड केली ना ते सुरुवातीपासून आमच्या आईनं सांगितलं ना, आणि छत्रपतीचा आणि गाडगेबाबाचा जो इतिहास वाचला त्याच्यानं दुसऱ्याकडे मनच जात नाही, जाऊही शकत नाही. आम्ही त्यांची चादर घेऊनच मरू. बच्चू भाऊ, तुम्ही आत्ता म्हणजे आईच्या बद्दल मगाशी पण उल्लेख झाला, आत्ता पण उल्लेख झाला. तुम्ही तुमच्या आईबद्दल सांगा. आई खूपच सोशल होती. ती मला जे काही आज इथं मी दिसतो आहे तर ते आईच्याच कारणानं दिसतो आहे. माझी बहीण पहिले जेव्हा 4थीत होती तेव्हा आमच्याजवळ पैसेच नव्हते आणि उपचाराअभावी आणि चुकीच्या उपचारामुळे मरण पावली. आणि तेव्हापासून आईनं सांगितलं का तू बाहेर निघ आता. आणि पहिला पेशंट मी जेव्हा इथं आणलं इथं मला 3 दिवस लागले मुंबईत यायला. माहीतच नव्हती मुंबई. काय वय होतं? 16-17. अरे बापरे. माझ्या मित्राला घेऊन आलो होते. 1 महिना मुंबईत राहिलो तेव्हा बॉम्बस्फोट झाले होते काहीतरी. तेव्हा कामाला लागलोय. एक पेशंट आलाय घेऊन तर पुऱ्या तालुक्यात वार्ता झाली. सगळे लोक आमच्याकडेच येत आलं. मग मुंबईतच यायचं आहे. विदाऊट तिकीट आलो. 7 वर्ष तिकीटच काढली नाही रेल्वेची. पैसेच नव्हते. हे सगळे आईची शिकवण आहे. आई होती. आईचं गाव कुठलं होतं? तडवेल. माझ्याच तालुक्यात आहे.
बोंडे त्यांचे पण आजोळ पण खूप समाजसेवी होते. आईचे वडील. पण आई समाजसेवा करायची, आई ॲक्टिव्ह होती खूप. माझ्या घराच्या बाजूनं एक डोक्यानं अपंग असणारा पोरगा होता. तो असा अवलियासारखा होता. तिथे संडास करायचा. तिथं आई सकाळी जाऊन सगळं स्वारण गिरण करून तिचं स्वच्छ करून त्याला डब्बा देऊन खाऊ घालून आणायची. ते आजारी पडायचे कितीकदा. भुजंग नावाचा पोरगा होता. त्याच्या घरातले कोणीच यायचे नाही, आई मात्र जायची. वडील त्यावेळेस दमने घेऊन पेशंट घेऊन जायचे तालुक्यावर. म्हणजे रुग्णवाहिका नव्हती पण बंडी होती आमच्याकडे. त्यांना पेशंट घेऊन जायचं काम करायचं. मुळात आईनं खूप आम्हाला यामध्ये आणण्याचं मूळ. आता आम्ही तर राजकारणाचा विषयच नव्हता, मला माहीतही नाही, आमच्या घरात कोणी राजकारणी पण नाही, पण करावं लागलं. वास्तविक हा विषय आमचा नाही आहे. आमच्या खानदानीत रक्तातही राजकारण नाही आहे. एकंदरीत आईच्या स्वभावामुळं ते नेहमी झोपताना श्रावणबाळची काय म्हणते ते सगळी सांगून झोपवायची. ते थोडंसं. आणि गाडगे बाबाचं आमच्या उशाशीच राहायचं. ते जाता जाता ते इथपर्यंत आलोय, न कळत आलो. राजकारणात तर अपघातीच आलो, काही संबंधही नव्हता. आम्ही विचारही केला नव्हता कधी राजकारणात येऊ. असंच बसलोय 50-60 लोक आम्ही कार्यकर्ते. एक जण पाठिंबा मागायला आला तर एक कार्यकर्ता उठला म्हणे आपणच उभं राहू, यांना कशाला पाठिंबा द्यायचा. म्हटलं चला अर्ज भरू. गेलो अर्ज भरायला, माहीतच नाही पैसे भरावं लागते म्हणून. तिथं वापस आलो. ते मीडियावाल्यांनी बातमी केली एक असाही उमेदवार बगैर पैशाचा आला. तर लोकांना माहीत झालं आहे. पुन्हा अर्ज भरायला गेलो, 2-3 हजार लोक होते, 50,000 पैसे जमा झाले आणि अर्ज भरला आहे. अपघातीच आहे राजकारणात. पुन्हा कळत आलेलो पैकी आम्ही आहो एक. पण मग पहिल्याच इलेक्शनला निवडून आला नाही, पडलो 1100 मतानं. कारण लोकसभेत विमान घेऊन उभा होता एक जण. लोकसभा आणि विधानसभा एकत्र होती, खाली पण विमान होते. माझं पुरं मतदान 7,000 मतदान वरच्या विमानाला गेलं आणि मी 1100नं पडलोय. पण मग ह्या घटनेमध्ये जसा आईचा वाटा आहे, वडील पण याच प्रकारच्या विचारांचे होते? वडील पण खूप. माझे भाऊ घेऊ बांधव वगैरे. आता नैना पण ते खूप स्वस्त आहे. आयुष्यातल्या काही चुका पण भोगावं लागतंय. हाय ठीक आहे, लढू आपण. आणि आईचा चेहरा समोर ठेवून अधिक काम करायची इच्छा आहे आणि करू पण ते. तुमच्या कुटुंबामध्ये गुलाबराव महाराजांचं पण खूप प्रभाव आहे. ते नैना म्हणजे लग्न झाल्यानंतर आलेले गुलाबराव महाराज. नैना तिचे भक्त आहे, तिच्यावर PhD केलं. आणि गुलाबराव महाराज ही सुधारात्मक विचाराचे होते आणि ते मोहोळ पण होते. आणि नैना मोहोळच आहे. तिनं तिच्यावर अभ्यास केला. त्याच्यानंतर संत गुलाबराव महाराज परिवारात आले. बच्चूभाऊ मार्क देऊया, पण तुम्ही आईविषयी बोलताना एवढे भाऊक झाला होतात ना, तुमच्यातल्या त्या बच्चू भाऊ ना आता माझी सटकली असं केव्हा होतं? विनाकारण कोणी कोणाला जरी हे करत म्हणजे परवा आम्ही तुम्हाला मैदानाची लढाई त्या पोलीस उपायुक्तांवर राग काढताना पाहिलं ना, आम्हालाच भीती वाटत होती बच्चू भाऊनं काय होऊ नये. कसं आहे, उलट झालं असतं तर बरंच झालं असतं. कसं आहे, लढताना मरावं तर बरंच आहे ना. उद्या तिथं झालं असतं तर मला असं वाटलं असतं का त्या लढाईपेक्षा ही लढाई फार महत्त्वाची होती. मतदान दूरची गोष्ट होती, पण न्याय आणण्याची विषय होता ना. आम्ही सगळं मतदान बुक केलं, आम्ही पावत्या फाडल्या. आमच्याला ते सकाळी त्या तारखेला सकाळच्या दिवशी येतं आहे, ते सांगतं आहे रवी राणाला का तुमचे सगळे पेंडॉल गिंडॉल काढा. सकाळी प्रशासन असं म्हणतं, रात्री 9 वाजता प्रशासन असं म्हणतं का आता तुम्ही बाहेर जा. कसं सहन करणार आहे? म्हणजे उलट मी फार कमी लढलो असं वाटतं. गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं बच्चू कडू चर्चेमध्ये आहेत. जरी ते महायुतीचा घटक असले तरी सुद्धा त्यांचे काही निर्णय हे महायुतीच्या युती धर्माच्या विरोधात जाणार आहेत असं बोललं जात आहे. त्या अनुषंगानं आणि त्याचसोबत इतरही काही प्रश्नांची उत्तरं आपल्याला बच्चू कडू यांच्याकडून जाणून घ्यायची आहेत. तोंडी परीक्षेला पुन्हा सुरुवात करूया आणि यानंतर पाहूयात कोण कोणास म्हणाले या प्रश्नाचं उत्तर बच्चू कडू यांना योग्य देता येतं की नाही. तुरुंगात टाकलं तरी बेहत्तर, सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी आम्ही आवाज उठवत राहणार. बच्चू कडूच म्हणाले. पण कशा संदर्भात कोणाला?
सत्तेवालेला, जे सत्तेत आहे त्यांना. तोडीबाज म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांच्या मालमत्तेची माहिती आपल्याकडे आहे. त्यांनी आमच्या विरोधात राजकारण करू नये असं कोण म्हणालं होतं? रवी राणा मला म्हणालाय. तिसरा, ते देशाचे फार मोठे नेते झालेत. त्यांना अमेरिकेच्या राष्ट्रपतींऐवजी त्यांनाच तिथे बसवलं पाहिजे, जेणेकरून ते अमेरिकेत बसून आपल्या देशावर बरोबर लक्ष ठेवतील. संजय राऊत. कोणाला? आता मोदींनाच म्हटलं. रवी राणा मला अरे हो, मला माहित नाही काय माझ्यावरचा. अच्छा, रवी राणा म्हणाले की बच्चू कडूला अमेरिकेत बसवा. हा, चांगले विचार आहे. 8 गुड. आणि यानंतर तोंडी परीक्षेमध्ये बच्चू कडूंसाठी पुढचा प्रश्न आहे, संदर्भासहित स्पष्टीकरण. उकाड़ के फेक दूंगा, कोण स्पष्टीकरण द्या त्याच्यावरती. आता नाही, जी मस्ती आहे आणि पैसा आणि सत्ता अशी जी मस्ती आहे ना, त्या मस्तीवर जे काही कोणी राजकारणात मोठं होऊन पाहतं किंवा निवडून येऊन पाहतं आहे, असे जे काही लोक असेल तर त्यांना आम्ही उकळून फेकूच. कोणाला तरी कोण फेकायला असेल तुम्ही? सर? लिस्ट आहे का तयार? हा, कोणाकोणाला तरी पण फेकायचं कोण त्याची? जे मस्ती दाखवते ते सगळे, कोणी असो. एक तरी नाव सांगा सर. मग एक तरी नाव सांगा. आता एवढं मला असं वाटतं एक नाव सांगून पुन्हा कोणाला मोठं करण्यात काही अर्थ नाही. बच्चू भाऊ, तुमच्यावर कुठल्या सनी देओल किंवा अजय देवगण अशा कुठल्या अभिनेत्याचा प्रभाव आहे का? नाही, छत्रपतीचा आहे, जिजाऊचा आहे, अहिल्यांचा आहे, बाबासाहेबांचा आहे. यांचा काय हे पिक्चरमध्ये नाही, हे संवाद तुमचे जेव्हा ऐकायला मिळतात ना, मग अशी पण तुम्ही सटकली म्हणालात, आता म्हणतात उखाड के फेक दूंगा. ते पिक्चरमधलं घेता येते पण ते काही करत नाही. मला असं म्हणत होते कार्यकर्ते का आपण अभिनेत्याला आणलं पाहिजे प्रचाराला, कारण आपलं यावेळेस काही बरोबर नाही आहे. मी त्यांना म्हटलं ते काय ओरिजिनल मारत नाही, ओरिजिनल त्यांचा अभिनय नसतं. आम्ही तर ओरिजिनल मारतो ना, ओरिजिनल सेवा करतो. त्यांच्यापेक्षा आमचाच प्रभाव जास्त आहे. याचे मार्क द्यायचे संदर्भाचं स्पष्टीकरण. चोपन्न. साठ पैकी 54. तुम्ही मार्कशीट पण देणार आहे आताच? अरे वा. म्हणजे मी तसं शाळेतला शेवटचा नंबर होता माझा, इथं पहिला कसा आला माहित नाही. यावेळेच्या तोंडी परीक्षेची खासियत आहे, आम्ही प्रशस्ती पत्रक पण देतो. अरे वा. तर बच्चू भाऊ, ABP माझाच्या तोंडी परीक्षेत अतिउत्तम गुण मिळवून तुम्ही उत्तीर्ण झालेले आहात. त्याबद्दल अभिनंदन आणि भावी वाटचालीसाठी धन्यवाद. शुभेच्छा. या आभारी आहोत, चांगले प्रश्न दिले आमच्या समोर. तुम्ही तुमच्या बेधडक अंदाजासाठी प्रसिद्ध आहात आणि त्याच बेधडकपणे उपस्थित केलेल्या सगळ्या प्रश्नांना तुम्ही उत्तरं दिलीत आणि 60 पैकी 54 गुण मिळवून 90% मार्क्स मिळवून तुम्ही उत्तीर्ण झालात. त्याबद्दल तुमचं अभिनंदन आणि तोंडी परीक्षेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल आभार. ठीक आहे, पण तुमची नेहमीच तोंडी असतं, तुम्ही लेखी घ्यायला पाहिजे होतं. आणि यासोबत तोंडी परीक्षेमध्ये आत्ता वेळ झाली इथेच थांबण्याची. प्रत्येक बातमीच्या अपडेट्ससाठी पाहत रहा ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.